नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनेलवर। मित्रांनो, प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेसंदर्भात चालू घडलेले एक अतिशय महत्त्वाचे अपडेट असणार आहे। मित्रांनो, प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेचा ड सर्वे शासनामार्फत आता सुरू करण्यात आलेला आहे। या ड सर्वेच्या माध्यमातून आपल्या ग्रामपंचायत मधील अधिकारी लाभार्थ्याच्या घरी जाऊन त्यांच्या घराची पडताळणी करतात। ते लाभार्थी घरकुलासाठी पात्र आहेत का याबद्दलची त्या ठिकाणी स्वतः जाऊन चौकशी करतात आणि ते जर लाभार्थी खरंच घरकुलासाठी पात्र असतील तर त्यांचं नाव त्या ठिकाणी व्हेरीफाय करून वरती पंचायत समितीला झेडपीला पाठवून देतात, जेणेकरून त्यांना लवकरात लवकर घरकुल मंजूर होऊन त्यांना स्वतःचं हक्काचं घर उपलब्ध व्हावं यासाठी ग्रामपंचायतकडून प्रयत्न केले जातात। तर मित्रांनो, हाच ड सर्वे आता शासनामार्फत 2025-26 साठी सुरू करण्यात आलेला आहे। जे लाभार्थी या घरकुलासाठी इच्छुक असतील तर अशा लाभार्थ्यांनी आपल्या ग्रामपंचायतमध्ये ड सर्वे संदर्भाचा एक अतिशय महत्त्वपूर्ण असा फॉर्म भरून द्यायचा आहे। मित्रांनो, आता चालू घडीला शासनामार्फत जो ड सर्वे घेतला जाणार आहे हा ऑनलाईन पद्धतीने घेतला जाणार आहे। यासाठी पर्यवेक्षक जे असणार आहेत ते आपले स्वतः ग्रामसेवक अधिकारी असणार आहेत। त्याबद्दलची अधिक माहिती पाहिली तर या ठिकाणी मित्रांनो मी एक स्क्रीनशॉट काढून ठेवलेला आहे, तुम्हाला इथे मी पाहायला देईन। तर हा स्क्रीनशॉट मित्रांनो सर्वे संदर्भात असणार आहे। याच्यामध्ये पाहू शकता की ग्रामपंचायत अधिकारी ग्रामसेवक जे आहेत हे सर्वेक्षक असून ते मोबाईल ॲपद्वारे सर्वेक्षण करणार आहेत। याची कार्यपद्धती मार्गदर्शक सूचना त्यांना प्राप्त झालेल्या आहेत। म्हणजे मित्रांनो, या मोबाईल ॲपद्वारे जे सर्वेक्षण केलं जाणार आहे तर याचं संपूर्ण ट्रेनिंग ग्रामसेवक यांना दिलेले आहे। त्यानुसार मित्रांनो, या सर्वेक्षणाचे नियोजन व संनियंत्रण करण्यासाठी समिती सुद्धा निश्चित करण्यात आलेली आहे। त्याच्यामध्ये जिल्हा स्तरावर अध्यक्ष हे मुख्य कार्यकारी असतील, तर सर्व गट विकास अधिकारी सदस्य व जिल्हा ग्राम विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक हे सचिव असणार आहेत। म्हणजे मित्रांनो, या सर्वे संदर्भात समिती सुद्धा शासनामार्फत गठीत करण्यात आलेली आहे। म्हणजे सर्वेला कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये, सर्वे जर झाला तर त्याची यादी लवकरात लवकर शासनाला सादर होऊन पात्र लाभार्थ्यांपर्यंत लवकरात लवकर घरकुलाचा लाभ देता यावा। तर या पद्धतीने मित्रांनो चालू घडलेले अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे। त्याचबरोबर शासनाकडून मित्रांनो या घरकुलासाठी आता अनुदान सुद्धा वाढवून देण्यात आलेलं आहे। पूर्वी मित्रांनो या घरकुलासाठी 1.5 लाखापर्यंतचं अनुदान शासनामार्फत दिलं जात होतं, ज्याच्यामध्ये रोजगार हमी अंतर्गत अनुदान असेल किंवा शौचालयाचं अनुदान असेल, या दोन्ही अनुदानाला मिळून 1.5 लाखापर्यंत हे अनुदान जात होतं। याच्यामध्येच आता मित्रांनो वाढ करून शासनाकडून 50,000 रुपये आणखी देण्यात आलेले आहेत, ज्याची फोड मित्रांनो 35,000 बांधकामासाठी आणि 15,000 सोलर बसवण्यासाठी देण्यात येणार आहे। तर या पद्धतीने मित्रांनो घरकुलासाठी शासनाकडून अनुदान वाटप केलं जात आहे। जे लाभार्थी या घरकुलासाठी इच्छुक असतील तर अशा लाभार्थ्यांनी लवकरात लवकर आपले ड सर्वेचे फॉर्म भरून आपल्या ग्रामपंचायतींना सादर करायचे आहेत। सादर केल्यानंतर ग्रामपंचायत ज्या दिवशी सर्वेक्षणासाठी तुमच्या घरी येणार आहे त्या दिवशी तुम्हाला फोन करून अगोदर सांगतील, जेणेकरून तुम्ही जर तुम्ही कामानिमित्त बाहेर गेला असाल तर त्यावेळेस तुम्ही घरी उपलब्ध होऊ शकाल। तर मित्रांनो, जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत ही अपडेट पोहोचवा। ज्या लाभार्थ्यांना खरंच घरकुलाची गरज आहे त्यांना ही माहिती त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचणं गरजेचं आहे, जेणेकरून ते आपल्या ग्रामपंचायतीमध्ये संपर्क साधून यापेक्षा आणखी जास्तीत जास्त माहिती त्या ठिकाणी कलेक्ट करण्याचा प्रयत्न करतील। तर मित्रांनो, अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला महत्त्वाचं सबस्क्राईब करून ठेवा। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।